समाजाच्या आमदार खासदाराचं करायचं काय? मराठा समाजाच्या आमदार खासदाराचं करायचं काय? या विरोधी पक्ष नेत्याचं करायचं काय? अपमान करणाऱ्या सरकारचं करायचं काय? या मराठ्यांचा अपमान करणाऱ्या सरकारचं करायचं काय? कोण म्हणतंय देत नाही? कोण म्हणतंय देत नाही? रंग पाटील तुम आगे बढ़ो, रंग पाटील तुम आगे बढ़ो, रंग पाटील तुम आगे बढ़ो, लड़ेंगे जीतेंगे, लड़ेंगे जीतेंगे, या सरकारचं करायचं काय? या एक मुख्यमंत्र्याचं करायचं काय? कोण म्हणतंय देत नाही? कोण म्हणतंय देत नाही? एक मराठा या महाराष्ट्रातल्या 34% मराठ्यांची फसवणूक सरकारचं करायचं काय? महाराष्ट्रातला इमानदार शेतकरी कष्टकरी कामगार असणाऱ्या मराठ्यांची फसवणूक करणाऱ्या सरकारचं करायचं काय? मध्ये गेलेला होता तर असं असताना सुद्धा तुम्हाला आरक्षण मिळाल्याची एक भावना वाटते, पण तू 10% आरक्षण दिलं आहे असं सरकार म्हणत आहे, नेमकं काय भावना आहे? हे फसवं सरकार आहे. 50%च्या वरचं आरक्षण टिकत नाही, कोर्टात टिकत नाही. हे सगळं जग जाहीर असताना सुद्धा या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन खोटं बोलण्याचं काम केलं. हे सरकार म्हणजे गद्दारच आहे. जे म्हणतात की बेईमानाला लाज लज्जा नसते, तसं हे सरकार आहे. यांनी सर्व मराठा समाजाची बेईमानी केलेली आहे आणि आम्ही याचा हिशोब त्यांना लोकसभेला आम्ही दाखवू. दुसरं महत्वाचं ऐका साहेब, काही लोक आज मुंबईमध्ये जल्लोष करले. फडणवीस साहेबांनी शिवसेना फोडले, फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादी फोडले. आज 10% आरक्षण आमच्या मराठ्यात फूट पाडण्याची प्रयत्न केलेला आहे. त्याचा निषेध. फडणवीस साहेब, तुम्हाला राजकारणातलं चाणक्य म्हणतो, चांगलं म्हणतो, कोणी ज्या पद्धतीने मराठ्यांच्या विरोधात तुम्ही खेळ करत आहात त्याचा हा समाज Like, subscribe, click on the bell.